अर्थात आकर्षित होतं, ही चांगलीच गोष्ट आहे, त्यांना सांगण्याची काही गरजच नाही आहे, कारण उत्तम गोष्ट करतायत ते. आणि चित्रपट प्रदर्शित झाला आहे 14 तारखेला आणि त्याला मिळणारा भरघोस प्रतिसाद सगळ्या प्रेक्षकांचा, यामुळे आम्ही सगळे टीम सगळे खूपच आनंदात आहोत आणि खूप बरं वाटतं. केलेल्या कष्टाचं चीज होतं. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो आहे, त्यांचं बलिदान जे आहे, त्यांची शौर्यगाथा जी आहे ती आज प्रत्येकासमोर येते. खरं जास्तीत जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे ती आजच्या नवीन पिढीला त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं शौर्यगाथा, त्यांचं बलिदान हे त्यांना समजणार आहे. आणि यज्ञेशचे मी खरंच आभार मानतो की आज जो तुम्ही शो इथे अरेंज केलेला आहे, आयोजित केला आहे, अनेक फ्री शो, त्याकरता असंच प्रत्येकाने मला करायला हवं असं मला वाटतं. कारण लोक जेवढं हा सिनेमा बघतील तेवढं ते आपल्या इतिहासाजवळ, आपल्या राजांच्या जवळ जातील. बऱ्याचशा चित्रपटांमध्ये आपण काम केलं होतं, परंतु श्री लक्ष्मण उतेकरांनी मला भेटल्यानंतर सांगितलं होतं की आपल्याला संभाजी महाराज विजेच्या चपळाईने तलवार फिरवताना दाखवायचे आणि त्यासाठी तू विकीला ट्रेन कर, त्याचबरोबर इतर कलाकारांना ट्रेन कर. साधारणतः 8 महिने ही ट्रेनिंग चालू होती आणि आज तुम्ही बघता की असं कुठलं युद्ध राहिलं नाही की पाण्यातलं म्हणा किंवा जमिनीवरचं युद्ध म्हणा किंवा हवेतलं युद्ध, सगळे युद्धाचे प्रकार आपण या चित्रपटातून दाखवलेले आहेत. आणि मराठ्यांचा आणि आपल्या राजाचा जो काही शौर्याचा जो वारसा आहे तो आजच्या युवा पिढीपर्यंत मांडण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. ते आज या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्या कलाकारांनी ज्याच्यामध्ये काम केलंय त्यांना सुद्धा मी खरोखर धन्यवाद देतो. कारण अशा प्रकारचा चित्रपट हे लोकांसमोर, युवा पिढीसमोर येणं गरजेचं होतं आणि तो या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याचबरोबर आज यज्ञेशनी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे की हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा, कारण सर्वसामान्याला तो बघता यावा. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते करतात हे सर्वांनाच माहिती आहे. आणि त्यांनी सुद्धा शब्द दिला आहे की हा चित्रपट मी टॅक्स फ्री आपण करूया. आणि म्हणून मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. माननीय नरेशजी म्हस्के साहेब यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे यज्ञेशला सांगितलं की हे टॅक्स फ्री झालं पाहिजे. आणि म्हणून शिंदे साहेबांचे सुद्धा आभार व्यक्त करेल आणि या सर्व कलाकारांची. आणि आज युवा सैनिक जे आज या ठिकाणी पाहतील ते अजूनही आपल्या इकडे जाऊन सर्वांना तो चित्रपट आणि सर्वांनी हा असे आयोजित करावेत आणि त्या ठिकाणी हा चित्रपट लोकांपर्यंत प्रत्येकाच्या मनामनात हा चित्रपट जावा, लोकांच्या सर्वसामान्याला हा पाहता यावा. मीही प्रयत्न करणार आहे जेणेकरून जेवढे काही आपल्याला हे चित्रपटाचे शो बुक करता येतील आणि ते बुक करून लवकरात लवकर नागरिकांपर्यंत, प्रभागातील सर्व नागरिकांनी तो पाहावा असे मी सर्वांना हे करेल. ठाणेकरांनी सुद्धा हा चित्रपट पाहावा, कारण त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास काय आहे हा त्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना कळणार आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.